एका अशा नामवंत अशा पोलीस स्टेशनमध्ये जे सगळ्याला माहीत असावं अशा एका नामवंत पोलीस स्टेशनमध्ये मी स्टेशन हाऊस ऑफिसर होतो. हाऊस ऑफिसर म्हणून त्या दिवशी त्या परिसराचा पूर्णपणे अधिकार तुमच्याकडे. तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला निर्णय घेण्यास अडचण वाटते त्या ठिकाणी वरिष्ठाकडे आम्ही धाव घ्यायचा. अशा परिस्थितीमध्ये एकदा शांत 8 वाजता चार्ज घेऊन बसल्यानंतर एक मुलगी धावत धावत, अति सुंदर मुलगी, ग्रामीण भागातली असावी, 10वी झालेली, 1991ची 10वी झालेली मुलगी आणि आजची 10वी झालेली मुलगी यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. कदाचित प्रदूषण विरहित अन्न, हवा आणि खेड्यातली मुलगी होती. ती टाटानगर जमशेदपूर इथून आलेली बिहारी मुलगी असावी त्या परिसरातली, आणि येऊन समोर बसली. तिला धाप लागली होती. जवळच रेल्वे स्टेशन होतं आणि रेल्वे स्टेशनवरून उतरून कोणतरी गुंडे मागे लागले होते. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, कुणाच्याही नजरेत बसावं असं व्यक्तिमत्व असल्यामुळं गुंडे पाठलाग करत होते. पण ती मुलगी इतकी वेगात पळत होती आणि आलीन पोलीस स्टेशनमध्ये माझ्या समोर बसली. समोर बसल्यानंतर मी तिला शांत केलं, जरा पाणी पी म्हटलं आणि बोलण्यालायक हो. त्यानंतर तिला विश्वास बसला, हे पोलीस ठाणं तसलं नाही आहे की जिथं अधिकाऱ्याला घाबरावं. त्याला निर्भय दिलं. म्हटलं काय झालं, कुठून आलीस? इतकी अल्लड पोरगी आणि इतकी सुंदर मुलगी, सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे होत्या. हे कोण आले, कशासाठी आले? म्हटले मी टाटानगर जमशेदपुर से आई हूं. तो क्यों आई है और यहां कौन है आपका, कहां रहते हैं? नहीं रहते हैं करके नहीं आए मैं, सिनेमा में रेखा जो काम करती है ना, हीरोइन, उनको मिलना चाहते हैं हम. उनके व्यक्तिमत्व से हम बहुत बड़े प्रभावित हुए हैं और एक बार मिलने की बहुत इच्छा है, जैसे कि लोगों को भगवान को मिलने की इच्छा होती है. अरे म्हटलं ओळखलं, हे वाटचं खुलेलं पाखरू आहे आणि याला बरोबर वेळीच बंधन घातलं पाहिजे. वडील काय करतात? वो तो एमआर है, मेडिकल रिप्रेजेंटेटिव, और माताजी गृहिणी है, हाउस होल्ड. तो फिर बता के नहीं आई? नहीं, बता के तो कोई छोड़ता ही नहीं. मैं 10वीं पास हूं और मैं बहुत दिन से मिलने की इच्छा है. हम जरूर मिलाएंगे आपको, बैठिए आगे. आम्ही ताबडतोब एका कॉन्स्टेबलला बोलवलं. ती मराठीमध्ये मी बोलत होतो. ही जमशेदहून हिंदी भाषी पोरगी, तिला मराठीतला एकंदही नव्हता. घरातून नवख्या वेळा बाहेर पडलेली. आणि त्या कॉन्स्टेबलला सांगितलं, हे माझं तारेचा फॉर्म, आणि ताबडतोब त्या तारेवर मेसेज लिहिला, युअर डॉटर इज ॲट सो अँड सो पोलीस स्टेशन, ॲड्रेस आणि स्टार्ट अँड कलेक्टर. आणि ती तार करायला त्याला सेंट्रल तार ऑफिस, म्हणजे CTO म्हणून एक ऑफिस आहे जिथं तार केली जाते किंवा सगळा व्यवहार, खूप मोठा अधिकार ऑफिस आहे. तो कॉन्स्टेबल गेला. दरम्यान महिला कॉन्स्टेबलला बोलवलं आणि हिला अनाथ महिलाश्रमामध्ये ताबडतोब घेऊन जा. पत्र लिहिलं अनाथ महिलाश्रमाला. मग त्या 2 कॉन्स्टेबल आल्या आणि दोघीला दोन्ही हाताला धरल्यानंतर, अरे साहब देखो क्या कर रही है, इनको समझाओ, आप मिलाने वाले हो ना रेखा से? हाँ, रेखा से ही मिलाने वाले हैं, लेकिन इनके साथ बैठो, मैं ड्यूटी पर हूं अभी. ते पत्र घेऊन त्या महिला अनाथाश्रमाकडे रवाना झाल्या. साहब कहां जा रहे हैं आप तो नहीं आ रहे? अरे वो सही जगह पहुंचाएंगे आपको, उसकी चिंता मत करो. तर डोंगरी नावाचं अनाथ महिलाश्रम आहे, त्या ठिकाणी तिथं रवाना केलं. हा निर्णय घेत असताना मनाची चलबिचल फक्त कवितेमुळे झाली नाही. कुणाला विचारण्याची आवश्यकताच नाही. एका खानदानी रईस, चांगल्या कुटुंबातली मुलगी जेव्हा अशी वाट चुकते, पोलीस अधिकारी हा पहिला न्यायाधीश आहे. त्याला निर्णय घेण्यासाठी त्याची निर्णायक शक्ती जबरदस्त असावी लागते, त्याची आवश्यकता आहे. तर त्या अनाथ महिलाश्रमामध्ये पोहोचून तिला जमा केलं आणि ती तार तिकडे पोहोचली. दरम्यान 3 दिवस आम्ही सुट्टीवर गेलो, कॅज्युअल लिव्ह. तिचे आईवडील ताबडतोब आले आणि एका लॉजमध्ये राहिले. एका खेडेगावातल्या
मध्यमवर्गीय माणसाला लॉस बॉम्बेमध्ये राहणं इतकं सोपं नाही. असले नसलेले पैसे संपले. दररोज यायचे पोलीस स्टेशनला हजेरी लावायची. साहब किधर है, 3 दिन छुट्टी गई, 3 दिन की बाद आएंगे. पैसे संपले त्या दिवशी मी आलो आणि मी आलेलं कोणीतरी सांगितलं ये देखो साहब आ गए. मी बसल्यावर युनिफॉर्म घातला और मेरे साहब हम ऐसे ऐसे है, कितना उपकार किया हमारे ऊपर आपने, हम कहाँ के नहीं रहते अगर आप नहीं होते तो. पुलिस इतना भी अच्छा काम करती है, हमारी जिंदगी अपनी संवर दी. मला एकदम खूप बरं वाटलं की आपण घेतलेले निर्णय कोण कशामुळे घेतो, ट्रेनिंगमुळे घेतो का. नुसतं ट्रेनिंगच त्याला योग्य नाही. कवितेचा अंश जबरदस्त आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये आपण आपली बहीण बघतो, आपलं नातेवाईक बघतो. हाच प्रसंग आपल्या माणसावर जर आला तर या ठिकाणी मी कसं वागायचं काय. तर आपलं दुखणं समजून इतका पोखतेपणा आपल्यामध्ये आला पाहिजे. अशा प्रकारचा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आहे. या देशातला प्रत्येक घटकानं आपलं कर्तव्य जर समजलं, हा देश कुठल्या जगाच्या पाठीवर जाईल अशी माझी भावना आहे. तर अशी बरीचशी उदाहरणं आहेत, त्यामध्ये ही एक. मुद्दाम माझ्या काही कहाण्या सांगतो अशा प्रकारे. आणि त्यांना सांगितलं चलो आपको आपकी लड़की देते हैं. प्रूफ वगैरह कुछ लाया कि नहीं अपने सरपंच का, पुलिस पाटिल का, गांव का सर्टिफिकेट कि ऐसे ऐसे है भाई, इनकी ये बेटी है. तो सब लाया साहब, मुझे मालूम है सब. तर ते सगळं घेऊन गेलो तिथं आम्ही. आणि तो अनाथ महिला आश्रमाचा सुप्रिटेंडेंट महिला होती. आणि इथे गेल्यानंतर त्यांना सांगितलं ये देखो भाई, ये पहचान पत्र है, ये बिहार से आए हैं, जमशेदपुर से, इनकी बेटी आपके यहाँ जमा है, मैं पुलिस अधिकारी हूँ. माझं बी आयडेंटी कार्ड दाखवावं लागलं. आणि मग तिला बोलवलं तर मोठी असल्यामुळे अंगापिंडानं तिला स्वयंपाक करायचं काम दिलं होतं. अंगाला सगळं पीठ लावलेलं, गाऊन दिलेला घालायला त्या अनाथ महिला आश्रमामध्ये. ती पळत आली, कोण देख बोला आहे. मला बघितलं, इतकी खुश झाली ना. आईवडिलांना बघितल्यानंतर तिला काही वाटलं नाही आपण केलेल्या चुकीबद्दल. या कोवळी उनं आपल्या ठराविक वयामध्ये कुठल्या रस्त्याला जातील हे माहीत नाही. ते कर्तव्य फक्त आईवडिलांचंच नाही, पण ज्यांच्या त्या संपर्कात येतील त्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. हा देश सावरायचा असेल तर एक पदसिद्ध प्रत्येक माणसाचं काम आहे. ज्यांच्यावर हा प्रसंग येतो, ज्यांच्यावर जबाबदारी येते, त्यांनी कसं वागायचं हे त्यांनी ठरवायचं काय. आणि ही देशाची जबाबदारी आहे, समाजाची जबाबदारी आहे, राज्याची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून आपण सरदिशे झटकून मोकळं होण्याचा जर प्रयत्न केला, तुम्ही लायक नाहीत त्या जागेचे. आणि ती मुलगी त्यांना दिल्यानंतर साहब हम आपके उपकार से उतार नहीं हो सकते, लेकिन हमें जाने के लिए भी ट्रेन का पैसा भी नहीं बचा. इतकं वाईट वाटलं. खिशातून ताबडतोब तिघांची रेल्वेच्या तिकिटाचे पैसे काढले होते, दिले, मोकळे झालो. या हाताने दिलेलं या हाताला माहीत होऊ दिलं नाही. आणि त्या तिघांना बेदा केलं. साहब आपका पता दो. पता नहीं देने का मुझे. क्यों, आपका काम हुआ ना. आणि त्यांना बिदा केलं आणि ते गेले. त्या मुलीचं नाव राधा जयस्वाल, जमशेदपूर, बिहार. ती कहाणी आयुष्यभर म्हणजे एक वेगळ्या अँगलमध्ये हृदयात जागा धरून बसली. एक सत्कर्म आणि त्या सत्कर्माचा परिणाम चांगल्या पद्धतीनं अनुभवला, जपून ठेवला आणि त्याचा परिणाम चांगला किंवा पुण्यामध्ये जमा झाला असं मी समजतो. धन्यवाद.